रामटेक तालुक्यातील भोजापूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या उभारणीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामपंचायतीने मंजुरी आणि निधी मिळूनही बांधकाम अडवण्यात आल्याचा आरोप सरपंच आणि सचिवांवर करण्यात आलाय। स्थानिक बौद्ध समाजाने ग्रामसभेत अपमानास्पद वागणूक दिल्याचा तसेच वाचनालय गावाच्या बाहेर हलवण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केलाय। गावात सामाजिक बहिष्कार आणि जातीय वक्तव्य झाल्याचेही सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर विविध आंबेडकरी संघटनांनी 8 एप्रिल रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास गाव सोडण्याचा इशाराही देण्यात आलाय। काय झालं, काय काय त्यांचं म्हणणं होतं? सरपंच आणि तुम्ही पण होते, सांगा। आज आम्ही ना येथे आज 8 तारखेला जेव्हा मोर्चाचा निर्देश पत्रक दिलं, म्हणून ह्या लोकांनी आज असं वाटत आहे की जाणून बुजून हे आज मीटिंग ठेवलेली आहे। ह्या लोकांनी म्हणजे पूर्ण नाव घेऊन सगळं सांगा ना। BDO साहेब आणि SDO साहेब, CO साहेब, ते सगळेजण आज यांनी मीटिंग ठेवली। आज 4-5 महिन्यापासून हा विषय पेंडिंग होता। मीटिंग कशाबद्दल होती ही? मीटिंग ते म्हणजे सगळ्या दोन्ही पार्टीला बोलावला होता की सहमतीनं बा कोणतेही काम झाले पाहिजे म्हणून त्यांनी ही मीटिंग बोलवली होती। त्यांनी मीटिंगमध्ये सांगितली की जेव्हा हे निश्चित जागा आहे बा, त्या जागेवर बनायला काय हरकत आहे बा। आता सगळ्यात आधी तुम्ही हे सांगा की हा विषय कोणता आहे, कशासाठी तुम्ही इथे आले? हा वाचनालयाचा विषय आहे। हा वाचनालयाचा विषय आहे। वाचनालयाची जागा ग्रामपंचायतने निश्चित केली होती, त्या जागेवर बनल्या पाहिजे बा म्हणून आमच्या सगळ्यांचे मत आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे। तर आतमध्ये काय त्यांचं म्हणणं होतं हे सगळं सांगा आता। त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या लोकांना विचारलं की दुसरे लोक त्यांना विचारलं तर तुमची काय हरकत आहे ना, हरकत काहून आहे बा। तर काही लोक म्हणायचे की आम्हाला तिथे गाड्या ठेवायला जागा पाहिजे। कोणी म्हणाले की आम्हाला तिथे बा म्हणजे तिथे चौक आहे, ती म्हणजे चौकामध्ये नको बनवा बा, असं त्याचं म्हणणं होतं। हे लोक म्हणत होते, पण अधिकाऱ्याचं म्हणणं होतं का बा त्या ठिकाणी बनल्या पाहिजे म्हणून, पण त्यांनी आम्हाला अशी फुलपणे माहिती दिलेली नाही की त्या ठिकाणी बनेल का म्हणून। जर तुमच्याप्रमाणे काही निष्कट निघालं नाही आणि ते रद्द झालं तर तुमची काय भूमिका राहणार आहे? आमची भूमिका तर हे 8 तारखेला आमचा जो आंदोलन ठरलेला आहे तो आंदोलन होणार आहे। कशा प्रकारचं आंदोलन आहे? किती लोक येतील, कुठून येतील? लोक म्हणजे त्यांनी म्हटलं होता, सचिव साहेबांनी म्हटलं होता म्हणजे गावात की तुम्ही 10% लोक, बाकी ते 90% लोक आहेत। नाही, तुमच्या आंदोलनात किती लोक येतील? आंदोलनात पकडून त्याला 300-400 लोक येऊ शकतात। कशा प्रकारचं आंदोलन राहील, कुठे राहणार आहे तो आंदोलन म्हणजे हे तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आंदोलनात, त्या आंदोलनामध्ये आम्ही आपल्या मागण्या मांडणार आहोत की त्या ठिकाणी निश्चित जागेवर बांधकाम व्हायला पाहिजे आणि जो सरपंच सचिव आहे यांनी जे गावामध्ये ते निर्माण केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि आम्हाला जे आहे जसं आम्हाला पहिलं वागणूक मिळत होती त्या हिशोबाने वागणूक मिळायला पाहिजे। अगर आम्हाला हे सगळं अगर नाही मिळाली तर आम्ही 9 तारखेला गाव सोडणार। गावात जातीवादचा भेदभाव सुरू आहे, काय सांगाल? गावामध्ये आजपर्यंत असा भेदभाव कधीच होता नाही। ह्या जेव्हापासून या गावामध्ये जे सरपंचांनी ते गावामध्ये जे मीटिंग घेतली त्यानंतर हा जातीवाद आणि लोकांच्याबद्दल देशभारवा निर्माण झाली। कशा प्रकारे हे देशभावना भडकण्यात आलेली आहे आणि कशी काय भडकली? मी विचारण्यापेक्षा हे बाकीचे जे लोक आहेत हे तुम्हाला चांगल्या रीतीने सांगतील। नाही, तुम्ही सांगा। जातीवाद म्हणजे असा की जर आमचे मुलं गार्डनमध्ये गेले तर 17-18 वर्षाचे 16 वर्षाचे मुलं म्हणतात त्यांना की बाजूला हो म्हणायचं असलं तर भीमाची अंडी तुम्हा तो भीम तुया कोण आहे, अशा प्रकारच्या वक्तव्य केलं जातं। जशा आमच्या मुली जर किराणा शॉपमध्ये गेल्या, आज अडल्ट बाई म्हणते की तुमच्या जातीवाल्यांसाठी हे दुकान नाही आहे, आमच्या जातीवाल्यांसाठी हे दुकान आहे। अशा प्रकारच्या जातीभेद आणि सरपंच साहेब आणि सचिव साहेब हे प्रशासकीय अधिकारी सचिव साहेब असताना सुद्धा ते 70 किलोमीटर अंतरावर जातात आणि जे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यांनी त्या सह्या घ्यायला पाहिजे। तर आपले प्रशासकीय अधिकारी सचिव साहेब जातात आणि सरपंच साहेब जातात आणि त्या स्वतः सह्या घेतात। आधीपासून तुमच्या मागण्या काय होत्या? आमच्या मागण्या ह्याच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मकेंद्र आणि वाचनालय ते निश्चित जागेवरच बनायला पाहिजे आणि जो हा जातीवाद निर्माण झालेला आहे, ज्या सरपंचांनी केलेला आहे आणि सचिव साहेबांनी केले आहे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आम्हाला जी सन्मानजनक वागणूक आधी मिळायची ती आम्हाला आता त्या गावामध्ये हवी आहे। सरपंचाचं नाव काय, सचिवचं नाव काय? सरपंच संदीपजी सावरकर आणि सचिव निवृत्ती निवारे। याच्यात जर जे इच्छे जे आमदार आहेत त्यांना आपण काय निवेदन दिलं आणि त्यांचं काय म्हणणं होतं? आम्ही त्यांना हे निवेदन दिलं की सर सगळ्यात 2% निधी आलेला आहे, जागा निश्चित झालेली आहे, तर त्याच जागेवरती वाचनालय का नाही बनवू शकत? आम्हाला नाल्यामध्ये बांधायला प्रेरित काय करत आहात तुम्ही? गावाच्या बाहेर 200 मीटरवरती जागा देऊन काय सांगून राहिले तुम्ही आम्हाला? जर असं असेल तर तुम्ही आमच्या जी समुदायाचे घरं आहेत त्यांची काउंटिंग करा आणि आम्हाला गावाच्या बाहेर पुनर्वसन करून द्या, असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। पण सर म्हणत आहेत की जे जिल्हा परिषदेची शाळा आहे
ती त्याच्यावरती वाचनालय बनवता नाही येत. आणि रिसेंटली आम्ही 2-3 गावामध्ये गेलो तर तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच वाचनालय बनलेलं आहे. आता तुम्ही मीटिंगमध्ये होते, SDO साहेब आणि DYSP साहेब होते, तर त्या मीटिंगमध्ये एकदम वर्ड टू वर्ड सांगी काय त्यांच्याकडून म्हणण्यात आलं. आम्हाला असं माहीत झालं की 4थ्या महिन्याला ते निरस्त करतील ऑर्डर. जे आता जसं आम्ही पण बसलो, आमचं SC समुदाय पण बसला आणि OBC समुदाय आणि बाकी प्रशासकीय अधिकारी सुद्धा होते, शासनाचे लोक सुद्धा होते, सरपंच साहेब. तर तिथे त्यांना समजवण्यात आलं की वाचनालयाचे महत्त्व सांगण्यात आले प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून. पण त्यांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेव्हा ते महत्त्व सांगितले समजावून, तर तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की जर तुम्ही परमिशन नाही देत असं म्हणजे नाही, जर तुम्ही नाही म्हटलं वाचनालय तर आम्ही म्हणजे हे इथे आहे की आम्ही रद्द पण करू शकतो, म्हणजे हे परत पण जाऊ शकते. मग ते एका समुदायाच्या मताने रद्द होऊ शकते का? OBC समुदायाच्या मतानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना वाचनालय हे रद्द होऊ शकते का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि हा प्रश्न आमचा सुटत नाही आहे की ते बनणार की नाही बनणार हे अजून क्लिअर आहे की त्यांनी दिलेली नाही. हा जे ऑर्डर आहे हे कोणत्या महिन्यात? एप्रिल महिन्यापर्यंतच व्हॅलिड आहे आणि त्याकरिताच ते आता म्हणत आहे की 1 महिना थांबा, 1 महिन्यानंतर ते काम होईल. पण त्याची काय गॅरंटी आहे की ते काम तिथे होईलच, याचे प्रश्नाचे उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाही. तुम्हाला काय वाटतं इथले जे आमदार आहेत त्यांच्या जे भूमिका आहे संदेशपद आहे का? संशयास्पद असं आम्हाला म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटतच नाही सर. कारण आम्ही त्यांच्याकडे 3दा गेलो, आमदार साहेबांकडे 3दा गेल्यावर सुद्धा सर म्हणाले, पहिल्यांदा गेलो येतो 2 महिने निघून गेले सर आणि आम्हाला हा वाद करायचाच नव्हता मुळातच. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही गेलो त्यांच्याकडे तर ते म्हणाले की हो मी येतो. मग ते आलेही एकदा आणि एकदा आल्यानंतर ते मग फोटो वगैरे काढून गेले आणि गेल्यानंतर पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो पुन्हा 15-20 दिवसांनी, तर ते म्हणाले की 200 मीटरवरती प्लॉट घेऊन देतो, तुम्ही तिथे बांधा. त्यांच्याकडून प्रस्ताव होता तुमच्याकडनं, त्याचे डॉक्युमेंट्स फेकण्यात आले असं काहीतरी झालेलं आहे का? आम्ही भीम आर्मी संघटनेसोबत गेलेलो होतो तिथे, तर त्यांनी तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मीचे जे जिल्हाध्यक्ष आहे अंकित राऊत सरांनी, तर त्यांनी ते मला ऐकायचं नाही, ते मला आधीच माहीत आहे, तुम्ही याबद्दल बोला नको, तुम्ही याच्यावर हस्तक्षेप करा नको, मला काय करायचं आहे मी करेन, मी सँक्शन केलेलं आहे तर मला त्यावर काय करायचं आहे मी ते करीन अशी ते बोलले. काय वाटत आहे जे ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे, सचिव आहे, आमदारांच्या दबावामध्ये हे काम करत आहे का ते स्वतःहून करत आहे? आता आमदार सर सरपंचाच्या दबावामध्ये करत आहे की सरपंच साहेब आमदार सरांच्या दबावामध्ये करत आहे, हे भूमिका आम्हालाही क्लिअर नाही सर की नक्की प्रेशर कोणाचं आहे. जर प्रशासनिक अधिकाऱ्यांकडे एवढा अधिकार आहे, पॉवर आहे, जर ते आपले 2 पोलीस प्रोटेक्शन लावून जे विकास काम आहे ते कंप्लीट करू शकतात, तरी पण ही भूमिका प्रशासकीय अधिकारी घेऊन नाही राहिले. 8 तारखेला जे तुमचं आंदोलन आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. 8 तारखेला आमचं जनाक्रोश आंदोलन आहे, रामटेकला बस स्टॉप ते तहसील कार्यालयावर आमचं आंदोलन आहे आणि हे आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखूनच करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये करीबन 500 ते 1000पर्यंत लोक येऊ शकतात या आंदोलनाला सहभाग. कारण आपला समाज जर एका अत्याचारामध्ये आणि एका म्हणजे त्याच्या विकास कामामध्ये त्यांना अडथळे आणि त्यांच्यावर असा जातीय वाद शिवीगाळ होत असेल तर तो समाज आता खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. आपण इथे जसे आपला हा प्रकरण झाला तर आपण पोलीस कंप्लेंट केली का किंवा ॲट्रॉसिटी लावण्याचा प्रयत्न केला? हो, आम्ही सर्वात आधी ॲट्रॉसिटी लावण्याचा प्रयत्न केला भीम आर्मीतर्फे 2दा DYSP सर, SP सर आणि पोलीस निरीक्षक सरांना गेलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांनी काहीच म्हणजे स्टेटमेंट नाही घेतलं, नंबर घेतलेले होते फक्त मोबाईल नंबर आणि नावं. त्यानंतर आम्ही मग पुन्हा स्वतः निवेदन दिलेलं आहे म्हणजे समस्त बौद्ध बांधव आणि त्यानंतर त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतलेलं आहे. ठीक, ओके.